कोकणात आता पावसाळा सुरू झालाय आणि पावसाने सगळा निसर्ग जणू पुन्हा एकदा जिवंत केलाय. एवढंच नव्हे तर जिवंत केली आहे इथली माती, इथली घरं आणि इथली मंदिरं सुद्धा. पण त्याहूनही जिवंत वाटतात ती इथल्या देवतांची ही पाषाण. इथे मी पाहिलंय नदीच्या किनारी वसलेलं, डोंगराच्या कुशीत असलेलं एक गाव. इथली ही टुमदार घरं आणि आपल्या कोकणच्या मातीत तयार होणारा आपल्या सगळ्यांचा आवडता रानमेवा, आपला काजू, त्याची या गावात होणारी प्रक्रिया. चला तर मग जाऊया कोकणातल्या या सुंदर अशा गावात, ज्याचं नाव आहे आरे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत आरे या आपल्या शेजारच्या गावात. तर या गावात आधीही माझं येणं जाणं झालंय कित्येक उत्सवांच्या निमित्ताने, सप्त्याला वगैरे आपण इथे येतो. पण आज मी हे गाव तुम्हाला दाखवायला आलोय आणि स्वतःही फिरायला आलोय. तर आजच्या या सफरीची सुरुवात आपण करणार आहोत आरेश्वर, म्हणजे ज्या देवस्थानापासून या गावाचं नाव आरे असं पडलंय, ते आरेश्वराच्या मंदिरात आपण आलेलो आहोत. पावसाचं सबंध वातावरण आहे. सध्या माझ्या मागे ही एक जुनी देवाची मूर्ती आहे, दगडात कोरलेली आहे आणि त्याची पूजा झालेली आहे. आता आपण जाऊया मुख्य देवालयात. आरेश्वर मंदिरात येण्याची माझ्या मनाला फार उत्सुकता होती. पण जसं इथे पोहोचलो ना, तर पाहिलं तर इथे मंदिराचं नूतनीकरण चालू होतं. खरं सांगू तर मनाला थोडंसं वाईट वाटलं, थोडीशी हुरहुरही वाटली. कारण यापुढे मला जुनं मंदिर कधीच पाहता येणार नव्हतं. शिवाय नवीन मंदिराचं कामही पूर्ण झालं नव्हतं. पण जसं मी या मंदिरात पाऊल ठेवलं ना, माझ्या मनातली भावना पूर्णपणे बदलली. समोर आरेश्वरांचं शिवलिंग पाहिलं, त्यावरची ही पांढऱ्या फुलांची आरास पाहिली. इथे या कुळाचार देवतांची भक्तिभावाने होणारी, लाल जास्वंदीच्या फुलांनी होणारी पूजा पाहिली. आणि त्या क्षणी वाटलं की या ठिकाणाचं खरं दर्शन तर मला आत्ता झालंय. इथेच बाजूला हे देव आदिनाथांचं मंदिर आहे. एवढं अनोखं आणि आगळं वेगळं शिवलिंग मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं. आणि त्याच सोबत मी पाहिलं की या मंदिरात एक 80 वर्षाचे आजोबा पूजेची तयारी करत होत्या. पूजेची तयारी चालू आहे. रोज पूजा होता ना? रोज पूजा. आणि हे काय वेगळे कार्यक्रम असतात? वर्षाने एक मोठा काम करतो. हे कसं आमचं कुळाचार. अच्छा, हे कुळाचाराचं मंदिर आहे. आमचं आदिनाथ हे कुळाचार. तर आताच माझं दर्शन झालंय आणि एवढं मोठं शिवलिंग मी आपल्या आसपास तरी पहिल्यांदा पाहिलंय. आरेश्वरांचं आहे ते. आता सध्या नवीन इमारतीचं काम चालू आहे. काही जुनी मंदिरं आहेत इथे, म्हणजे त्या बाजूला हे आदिनाथ देवस्थान आहे. आणि आता आपण थोडासा गावात फेरफटका मारूया. मंदिराच्या अगदी बाजूनेच आहे ना, मी गावात फेरफटका मारायला निघालो. नुकताच पाऊस लागून गेल्यामुळे रस्ते ओलसर झाले होते. गावातली बरीच घरं दुमजली आहेत. गावातल्या लोकांची आहे ना, देव आरेश्वरावर खूप श्रद्धा आहे आणि ती आपल्याला ठिकठिकाणी जाणवत होती, अगदी या रिक्षाच्या काचेवर सुद्धा. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे आहे ना, गावात एक वेगळाच ताजेपणा आला होता.
सगळं धुतल्या धुतल्यासारखं वाटत होतं. मध्येच एखादं छान टुमदार घर दिसायचं, तर कधी गावातलं एखादं छोटंसं दुकान. तर मित्रांनो, आरे हे गाव जे आहे ना, हे साधारणतः खाली आहे, म्हणजे नदीच्या जवळ असलेलं गाव आहे. हा रस्ता पुढे निरोम आणि कणकवली बाजूला जातोय आणि तिथून खाली उतरून हा रस्ता आरे गावात येते. या बाजूला ही घरं आहेत. इथून पुढे मी निघालो या गावातल्या अशा एका मंदिरात, जे दाट झाडीच्या सानिध्यात डोंगराच्या अगदी पायथ्याशी शांतपणे विसावले. तर नक्कीच मंडळी, मी तुम्हाला असं ठामपणे सांगू शकतो की आरे गावातलं एकदम निवांत ठिकाण कोणतं असेल, तर हे आता तुम्ही माझ्या मागे बघताय, हे बोडदेव म्हणून एक देवस्थान आहे. असं मी यामुळे म्हणतोय कारण हे जे ठिकाण आहे हे गावापासून, मुख्य गावापासून थोडंसं दूर आहे आणि एकदम म्हणजे इथे बाजूलाच माझ्या एक डोंगर आहे, जंगल आहे आणि जंगलाच्या डोंगराच्या कुशीत असं हे देवस्थान आहे. आणि इथली मुख्य गोष्ट म्हणजे इथली शांतता. इथे आलात ना तर तुम्हाला मेडिटेशन सारखं फील होईल, कारण तर पक्ष्यांचा आवाज सोडून दुसरं काहीच ऐकू येत नाही. चला तर मग या छानशा देवस्थानाला आता आपण पटापट भेट देऊया, बघूया आतमधलं देवस्थानं कशी आहेत, काय पाषाणं वगैरे आहेत आणि आजूबाजूचा परिसर आपण पटकन एक्सप्लोअर करूया. चला. या वृक्षाखालील शिवलिंगांना पाहताना असं वाटलं ना की आपल्या पूर्वजांनी खरंच निसर्गातच देवाला पाहिलं होतं आणि म्हणूनच त्यांनी या झाडांना जपलं होतं, या दगडाच्या पाषाणांना त्यांनी पूजलं होतं आणि खरंच एक या निसर्गाशी घट्ट नातं जोडून ठेवलं होतं. या मंदिराचा साधेपणा, इथलं पावित्र्य आणि इथला निसर्ग जो जपला गेलाय हे पाहून आपल्यालाही एका जबाबदारीची हे मंदिर आठवण करून देतं. ते म्हणजे आपणही आपल्या पुढच्या पिढ्यांना हे सर्व असंच सुपूर्द केलं पाहिजे. असं वाटतंय जणू निसर्गालाही आपल्या या क्षणात रंग भरायचा होता. म्हणूनच की काय, इथे आता रिमझिम पाऊस सुरू झालाय आणि संपूर्ण परिसर नव्याने एकदम खुलून गेलाय. मंदिराच्या मागे त्यात इथे आपल्याला देवाची काही पाषाणं दिसतात. तर यार, तुमच्यापैकी कोणाला ही पाषाणं कोणती आहे ते माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. इथून आता मी पुन्हा गावाकडे निघालो होतो. यावेळी नदीच्या पलीकडचा गाव बघायचा असा मी विचार केला होता. नदीच्या पुलावर काही क्षण थांबलो. नदीचं हे संत पात्र आणि नदीच्या काठी आपापल्या कामात रमलेली काही माणसं दिसली. नदीच्या मी जस्ट पलीकडे आलोय आणि इथे शेतीच्या कोपऱ्यांमध्ये ना उकळ घालून ठेवले, म्हणजे काय की सैल करून ठेवतात जमिनीला. पलीकडे डोंगराच्या उतारावर दिसणारी ही घरं पाहून
खरंच असं वाटत होतं की इथल्या या माणसांनी निसर्गाशी मैत्री करून आपलं घर इथे वसवलं असावं. नदीकाठी वसलेल्या एका सुंदर मळ्यात मला हे एक मंदिर दिसलं. खूप दिमाखात उभं असलेलं एक छानसं मंदिर. तर हे सुंदर असं पावणादेवीचं मंदिर आहे. तर सध्या गावातली सगळी माणसं शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असतात, त्यामुळे सहज आत्ताच्या घडीला देवळांमध्ये तुम्हाला कोणी दिसणार नाही. मंदिराच्या आतमध्ये जाऊन पाहिलं तर गाभाऱ्यात आई पावणा देवीची अतिशय सुबक आणि सुंदर अशी मूर्ती विराजमान आहे. मनोभावे दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आलो. बाहेर येताच या एका मूर्तीने ना माझं पूर्ण लक्ष वेधून घेतलं. तर नक्कीच हे मला वाटतं रवळनाथांचं वगैरे स्थान असावं, कारण वाघावर बसलेले आणि एका हातात तलवार घेतलेली त्रिशूळवाली देवता म्हणजे कदाचित रवळनाथांचंच हे स्थान असावं. तुकाराम नारायण कदम, भाऊ कदम. कदम म्हणतात मला. भाऊ कदम, देवीची वाडी. देवीची वाडी. हा, मंदिराचंच नाव आहे. अच्छा, म्हणजे पावणा देवीचं पावणा मंदिर देवी. म्हणून देवीची वाडी देवीची असं नाव वाडी. आहे. आमच्या वाडीत 23 घर कोणत्या आहेत. ते कदम आहेत, हा कोकम आहेत, हा. अपराज आहेत आणि कोकम गुरव वगैरे आहेत. या वाडीतले आहेत का? हो हो, आणि गुरव हे असे आंबा, काजू आंबा, काजू हो. हे पण पिकं इथं हे घेतली जातात. घेता येतात. आणि बाकी नदी आहे त्यामुळे म्हणजे भरपूर शेती वगैरे शेती वगैरे 12 महिने असते. 12 महिने पाणीच असतो, हा. पण शेती थोडके लोक करतात असे 12 महिने. अच्छा. हो. मंदिराच्या बाजूचा परिसर पाहत असताना ना अचानक नदीवरचा एक साकव माझ्या नजरेस पडला. तो पाहताच तिकडे जाऊन पाहायचा मोह काही मला आवरला नाही. माझी पावलं आपोआपच त्या दिशेने वळली. सांकवाच्या पायऱ्या चढून वरती मागे वळून मी पाहिलं तर देवीच्या वाडीचं विहिंगम दृश्य दिसत होतं. हा, इथून हे नदीचं पात्र आणि इथे मला माकडांनी घाबरवले ते. तर साकवाच्या वर येऊन छान वाटतंय. थोडंसं पलीकडे जाऊन बघूया काय आहे ते. साकवाच्या पलीकडे आलो आणि इथे कसला तरी आवाज येतोय, जे काहीतरी चक्की किंवा एखाद्या फॅक्टरीचा आवाज येतो तसा आहे. बहुतेक मसालाची मिल असावी. साकव ओलांडून पलीकडे आलोय. इथे येऊन कळालं की या घरातूनच आवाज येत होता. हे ॲक्च्युली एक काजू प्रक्रियेचं केंद्र आहे आणि त्यातून मशीनचा आवाज येत होता. खूपच उत्सुकता झाली म्हणून मी आतमध्ये जाऊन पाहायचं ठरवलं. या कॅशू फॅक्टरीचे मालक उदय सावंत यांनी आपल्याला कॅशू फॅक्टरी आतून पाहायची संधी दिली. तर आता आपण आहोत कुलदीप कॅशू फॅक्टरीच्या इथे आरे मधल्या, आणि आपल्यासोबत आहेत कुलदीप कॅशू फॅक्टरीचे मालक. चालू आहे आता 24 वर्ष झाली. 24 वर्षापासून चालू आहे फॅक्टरी. म्हणजे सुरुवातीला हँड कटर होते, हा हे टेबलावर हँड कटर सुरुवातीला. आता हे जवळ 10 वर्ष झाली मशीन घेतली. हा, मला थोडक्यात सांगा ना, म्हणजे सुरुवातीला आता कोणी पण त्यांचे काजू सोलायला आणून देतात, तर काय प्रक्रिया असते सुरुवातीपासून? पहिला आणल्या काय करतात? सुरुवातीला काजू आणल्याला जर एखाद्या काजू सुकवलेले नसले हा, तर असे आम्ही सुकवतो खळ्यामध्ये, उन्हामध्ये. ऊन लावायला लागतं जरा. उन्हामध्ये सुकवतो. हा, ते सुकवल्याच्या नंतर मग बॉइलिंग करायचे. त्या मशीन मध्ये बॉयलरवर बॉइलिंग करायचे. ओके. हा, बॉईल बॉईल म्हणजे किती वेळ करायला लागतात? 1-1.5 तास. 1-1.5 तास बॉईल करायला 1-1.5 तासामध्ये 3 भट्टे निघतात. हम्म. म्हणजे जवळजवळ 150 किलो काजू बॉईल होतो. ते सावलीत सुकवायचे.
सावली सुकवायचे आणि दुसऱ्या दिवशी कटिंग करायचे. 24 तास आपल्याला सुकवायला लागतात परत बॉईल केल्यानंतर. आणि मग कटिंग मशीन कटिंग करायची आणि कटिंग कटिंग भाग करायचे. हा कटिंग करून झाले मग बायका येऊन ते शॉर्टिंग करतात. गर आणि टरफल बाजूला करतात, चाल काजूचं. अच्छा, ते बाजूला टरफल करतात. वेगळं होतंय आणि काजू अख्खा राहतो हा त्याच्यात. काजू अख्खा राहतो. आणि मग ते ट्रे मध्ये हे करून ड्रायर करायचे, सुकवायचे 10 ते 12 तास. आता आपण जो ड्रायर बघितला तो हा, ते आता सुकवलेले करायचे. आता ओके, हा. त्यातलं सगळं जे बाष्प पाणी असं सगळं निघून जातं ते. कडक गर होतो त्यात. कमी कमी 10 तास लागतात. अच्छा, 10 तास लागतात एकदा एक काजू आपण हे सुकवलेला मिळाला की 10 तास लागतात पूर्ण प्रक्रियेला. पूर्ण प्रक्रिया. धन्यवाद उदयजी माहिती दिल्याबद्दल. नमस्कार. नमस्कार. या उदयदादांचा निरोप घेताना त्यांनी काही काजू मला भेट म्हणून दिले. आपल्या कोकणी माणसांच्या आपुलकीची ही एक सुंदर आठवण मनात ठेवून मी माझ्या आजच्या परतीच्या प्रवासाला निघालो. आरेगावचा हा जो स्पॉट आहे ना, हा मला वाटतं सगळ्यात बेस्ट असावा. कारण इथून आरेगावचं जे काही चित्र दिसतंय ना, एखाद्या आपण लहानपणी जे पेंटिंग करायचो ना आणि निसर्ग चित्र काढायचो त्याप्रमाणे 2 असे डोंगर, त्यामध्ये आरेश्वराचं मंदिर, तिथे काही घरं दिसत आहेत आणि मधून अशी वाहणारी नदी आणि त्या नदीत काही मुलांचा आवाज येतोय, काही मुलं मजा घेत आहेत पाण्याची. मला इथे येऊन खूप भारी वाटलं. खूप माणसांना भेटता आलं, खूप गोष्टी पाहता आल्या गावाच्या आपल्या एवढ्या जवळ येऊन. आजचा हा छोटासा आरेगावचा व्हिडिओ आपण या सुंदर अशा ठिकाणी संपवतोय. तर आजचा हा छानसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा. आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गावामध्ये. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथलं असं हे छान असं दृश्य डोळ्यात भरून आपण निघूया पुढच्या प्रवासाला.